तर बघा, टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर मध्ये बऱ्याच वेळेस तुम्हाला कोर टाइप ट्रान्सफॉर्मर आहे, शेल टाइप ट्रान्सफॉर्मर विचारतात. परीक्षेमध्ये अतिशय महत्वाचा असलेला प्रश्न हा 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. ओके, माझ्यासारखा एक्झामिनर्स असेल तर 100% टाकणारच, मी तर टाकणार तिथं. ओके, तर टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर मध्ये कोर टाइप आणि शेल टाइप हे जास्त पॉप्युलर आहेत. बेरी टाइप रेअरली यूज होतो. तर कोर टाइप मध्ये काय केलं जातं, हे असे कोर सराउंडेड असतात. ओके, कोर काय केलेलं असतं, सराउंडिंगला ठेवलेलं असतं आणि त्याच्या वर ह्या साईडला एक वाइंडिंग, ह्या साईडला एक वाइंडिंग. वाइंडिंग कशी असते रे, सिलेंड्रिकल. वाइंडिंग कशी असते, सिलेंड्रिकल. आणि हे लॅमिनेटेड राहतं. तर लॅमिनेटेड तर इथं पण आहे, पण तिथं पण लॅमिनेटेड राहतं. इथं पण लॅमिनेटेड कोर आहे. कोर कसं आहे, लॅमिनेटेड. तर बघा, या टाईपचं कन्स्ट्रक्शन तुम्ही बघितलंय. प्रायमरीला सप्लाय दिला, फ्लक्स अशा पद्धतीने लिंक झाल्या, सेकंडरीला सप्लाय आला आणि दस पॉवर ट्रान्सफर फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी. इथं लक्षात, पॉवर ट्रान्सफर फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी. आता इथं एकच विंडो दिसती. खिडकी किती दिसती, एकच विंडो आहे. इथं मात्र 2 विंडो आहेत, 1 आणि 2. इथं काय आहे, वाइंडिंग इज सराउंडेड. बघा, इथं कोर अशा पद्धतीने एक विंडो तयार करतंय आणि दोन्ही साईडला वाइंडिंग. इथं वाइंडिंग अशा साईडने, दोन्ही साईडने आणि मधात कोर आहे. ओके, या मधला जो सेंट्रल लिंब आहे त्या सेंट्रल लिंबलाच प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग दोन्ही सुद्धा. तर हे जो मधला सेंट्रल लिंब आहे हा सेंट्रल दिसतो तुम्हाला, तर याच्यावर प्रायमरी बी आणि सेकंडरी बी दोन्ही बी आहे. ही प्रायमरी बी आणि सेकंडरी सुद्धा लक्षात घ्या. तर इथं सेंट्रल लिंबला प्रायमरी सेकंडरी, इथं लॅटरल लिंबला दोन्ही साईडला प्रायमरी सेकंडरी. इथं एक विंडो तयार होती. इथं वाइंडिंगसाठी कोरच्या 2 विंडोज तयार होतात. इथं वाइंडिंग सराउंडेड बाय कोर, वाइंडिंग इज सराउंडेड बाय कोर. आणि इथं कोर सराउंडेड बाय वाइंडिंग, ह्या कोर सराउंडेड बाय वाइंडिंग. त्याच्यानंतर इथं सिलेंड्रिकल वाइंडिंग आहे. इथं कशी वाइंडिंग आहे, सिलेंड्रिकल. ह्या अशा सिलेंड्रिकल वाइंडिंग आहे. इथं सँडविच वाइंडिंग आहे, म्हणजे एकामध्ये एक मिसळलेला. प्रायमरी आणि सेकंडरी दे आर सँडविच टू इच अदर. ओके, ही प्रायमरी ही सेकंडरी. त्याच्यानंतर याची रिपेअरिंग सोपी आहे का, सेपरेट करता येतो ना पार्ट. याची रिपेअरिंग डिफिकल्ट आहे. याच्यामध्ये सेपरेट करता येतो का, नाही करता येत. ओके, कारण हे याच्यात कूलिंग बेटर आहे, कारण सेपरेट पार्ट असल्यामुळे कूलिंगला सोपं जातं. इथं प्रायमरी आणि सेकंडरी एकाच जागेवर असल्यामुळं हीट जास्त होते आणि कूलिंग डिफिकल्ट आहे. याला प्रोटेक्शन मात्र कमी आहे, कारण हे सेपरेट आहेत, उघडं आहे, वाइंडिंग उघडं आहेत. इथं वाइंडिंग या कोरनी प्रोटेक्टेड आहे. येते लक्षात, कोणाकोणा समजलंय. कंपॅरिझन पुन्हा एकदा बघा. इथं एक विंडो, इथं 2 विंडो. इथं सिलेंड्रिकल वाइंडिंग, इथं सँडविच वाइंडिंग. इथं वाइंडिंग सराउंडेड बाय कोर, इथं कोर सराउंडेड बाय वाइंडिंग. इजी टू रिपेअर, डिफिकल्ट टू रिपेअर. बेटर कूलिंग, डिफिकल्ट कूलिंग. लेस प्रोटेक्शन, मोर प्रोटेक्शन. लेस प्रोटेक्शन का, कारण उघड्या आहेत त्या. इथं जास्त प्रोटेक्शन, कारण त्या झाकलेल्या आहेत. इथं लक्षात. तर अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कोर टाईप शेल टाईपचा डिफरन्स. ओके, आता अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन त्याचा डिफरन्स आहे. आता आपण डेरिव्हेशन ऑफ EMF इक्वेशन हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट बघू. EMF इक्वेशन माहिती आहे तुम्हाला, DC जनरेटरमध्ये शिकलो आपण. तर आता हे ट्रान्सफॉर्मरचं जनरेटर. ट्रान्सफॉर्मरला प्रायमरीला सप्लाय आला, लक्ष द्या. ट्रान्सफॉर्मरला प्रायमरीला सप्लाय आला तर सप्लाय काय होणार आहे, सेकंडरी येणार आहे, कारण फ्लक्स या अशा पास होतील आणि त्या लिंक होतील सेकंडरीला आणि EMF तयार होईल. दस सप्लाईज ट्रान्सफर फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी. आता बघा इथं काय होतं, सप्लाय प्रायमरी टू सेकंडरी घेतला तर फ्लक्स कशा आहेत रे, अल्टरनेटिंग आहे. करंट कसा आहे, अल्टरनेटिंग आहे. व्होल्टेज कसं आहे, अल्टरनेटिंग आहे. सगळ्या क्वांटिटी अल्टरनेटर. तर आपण फ्लक्स घेऊ. तर तुम्हाला माहिती आहे हे काय येईल रे, मग समजा हे फाय जर घेतलं तर फाय चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो हे फायम. मग फाय काय असेल रे, फाय साइन ओमेगा टी. जसं V असेल तर V साइन ओमेगा टी, I असेल तर I साइन ओमेगा टी. लक्ष द्या, जसं I असेल तर I साइन ओमेगा टी, फाय असेल तर फाय साइन ओमेगा टी, V असेल तर V साइन ओमेगा टी. म्हणजे सायनोसॉइडल वेव्हफॉर्म. फॉर साइन वेव्ह आपण काय लिहू, फॉर साइन वेव्ह फाय इज इक्वल्स टू फाय साइन ओमेगा टी.
ओके, 5m sin ओमेगा टी, याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता तुम्हाला माहिती आहे इंड्यूस EMF, फ्लक्स प्रायमरीतून सेकंडरी गेल्या, लिंक झाल्या, याच्यामध्ये जो इंड्यूस EMF असेल तो किती असेल, E इज इक्वल्स टू मायनस एन डी फाय बाय डी टी, E इज इक्वल्स टू मायनस एन डी फाय बाय डी टी. फॅरेडेज लॉ आहे का, याला नवीन काही नाही याच्यात, हे फॅरेडेज लॉ आहे. येतं लक्षात, थोडंफार शिकले असेल तुम्ही. मग आता फॉर सिंगल टर्न्स, सिंगल एकच टर्नसाठी, एका वायरच्या एका टर्नसाठी एन इज इक्वल्स टू किती असेल, 1 असेल. मग E इज इक्वल्स टू काय येईल, मायनस डी फाय बाय डी टी. पण फायची व्हॅल्यू काय रे, फ्रॉम इक्वेशन 1, फ्रॉम इक्वेशन 1 काय करायचंय, फायची किंमत टाकायची इथं. काय येईल, फाय इज इक्वल्स टू 5m sin ओमेगा टी, इथं पुट करा. मग हे काय येईल रे, याचा डेरिव्हेटिव्ह बघा, फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा, साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा, प्लस सेकंड टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म विथ रिस्पेक्ट टू टी डायरेक्ट 0, प्लस सेकंड टर्म ॲज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 5mचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 0, कारण टी टर्म्स नाही आहे, काही संबंध नाही दोन्हीचा. तर मग हे आपण लिहितच नाही, त्याच्यामुळे याला डायरेक्ट लिहिलंच नाही. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 5m ओमेगा कॉस ओमेगा टी. ओके, आता काय करायचं, हे मायनसला ॲडजस्ट करायचं. मग काय, फॉर मॅक्सिमम व्हॅल्यू कॉस ओमेगा टी 1 कन्सिडर करायचं, मग प्लस मायनस 1 कन्सिडर करू. ओके, मॅक्सिमम जास्तीत जास्त कॉस किती असेल रे, 1 असेल. कॉस किंवा साईनचे व्हॅल्यू 0 to 1 असतात, माहिती आहे ना तुम्हाला. तर जास्तीत जास्त 1 असेल. मग ही व्हॅल्यू इथं पुट केली तर हे काय येईल रे, इज इक्वल्स टू काय येईल, 5m ओमेगा. काय येईल, इज इक्वल्स टू 5m ओमेगा. मग इज इक्वल्स टू काय रे, 2 पाय एफ इंटू 5m. ओमेगालाच काय लिहितात, 2 पाय एफ इंटू 5m. हेच लिहिलं इथं आपण, नवीन काही नाही. बट तुम्हाला माहिती आहे VRMS म्हणजे काय लिहित होतो आपण, 0.707 इंटू VM, आठवत आहे. तसं ERMS का असेल, 0.707 इंटू EM, बरोबर आहे. मग आता 0.707 इंटू 2 पाय करा, किती येईल, 4.44 येऊन जाईल. आणि F5m जसं तसं, तर ERMSची व्हॅल्यू आली, ही आली ERMS. मग हे कशासाठी आहे, फॉर सिंगल टर्न्स, फॉर सिंगल कंडक्टर किंवा सिंगल टर्न. मग आता प्रायमरी वाइंडिंगसाठी किती असेल, मग N1 टर्न्स घ्या. आणि फॉर सेकंडरी वाइंडिंग, आणि फॉर सेकंडरी वाइंडिंग E2 इज इक्वल्स टू 4.44 F5m इंटू N2. इथं N1, इथं N2. कोणा समजलं रे, ओम नाही समजलं, लक्ष द्या पुन्हा एकदा. पहिले EMF इक्वेशन घेतला, सिंगल टर्नसाठी N1 घेतला, तर ही येईल. आता ही फायची व्हॅल्यू इथं टाकली. आता बघा, लक्ष द्या, पुन्हा नाही सांगणार मी. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर ही फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह इंटू ओमेगा, आणि सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, तर एवढाच येऊन जाईल. आता फॉर मॅक्सिमम व्हॅल्यू कॉस ओमेगा टी प्लस मायनस 1 असते. मॅक्सिमम व्हॅल्यूसाठी कॉस ओमेगा टी प्लस मायनस 1 असतं. मग हे जर 1 टाकलं तर हे काय येईल, इज इक्वल्स टू 5m ओमेगा येईल. काय येईल, 5m इंटू ओमेगा किंवा ओमेगा 5m. ओमेगा म्हणजे काय रे, 2 पाय एफ. ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय एफ इंटू 5m. मग पुढे ही व्हॅल्यू आली. पण तुम्हाला माहिती आहे ERMS इज इक्वल्स टू 0.707 इंटू EM. मग EMची व्हॅल्यू काय आहे, ही आहे. म्हणजे काय करा, 0.707 इंटू EMची व्हॅल्यू काय, 2 पाय F5m. हे मल्टिप्लाय करा या दोन्हीचं, तर हे होऊन जाईल 4.44 F. हे कशासाठी आहे, फॉर सिंगल कंडक्टर, एका टर्नसाठी. मग फॉर प्रायमरी वाइंडिंगला N1 टर्न्स असतात, प्रायमरी वाइंडिंगला N1 टर्न्स असतात. फॉर सेकंडरी वाइंडिंग N2 टर्न्स असतात. ओके, आणि दिस इज EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर वेअर E1 and E2 are EMF of primary and
सेकंडरी वाइंडिंग रिस्पेक्टिवली. एफ काय? सप्लाय फ्रिक्वेन्सी. म्हणजे दोन्ही फ्रिक्वेन्सी सेमच असतात हर्ट्झमध्ये, हे व्होल्टमध्ये. त्याच्यानंतर फाय एम म्हणजे काय रे? फ्लक्स इन वेबर. N1 आणि N2 म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग. समजलं? काही अडचण नाही? कोणाकोणा समजलंय? ओके टेस्टेड. सो राईट डाऊन. ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा पण प्रश्न 2 मार्काला परीक्षेमध्ये विचारला जातो. लक्ष द्या. बघा ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणजे काय रे? के. आत्ताच कोणतरी विचारलं होतं के म्हणजे काय सर? तर के म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशो. तर हा काय असतो? इट इज अ रेशो ऑफ सेकंडरी व्होल्टेज टू द प्रायमरी व्होल्टेज. काय रेशो आहे? सेकंडरी व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर टू द प्रायमरी व्होल्टेज. ओके. मग के इज इक्वल टू काय? सेकंडरी व्होल्टेज बाय प्रायमरी व्होल्टेज. म्हणजेच काय? प्रायमरी करंट बाय सेकंडरी करंट. म्हणजेच काय? सेकंडरी इंड्यूस ईएमएफ मायनस डिवायडेड बाय प्रायमरी इंड्यूस ईएमएफ. म्हणजेच काय? सेकंडरीच्या जेवढ्या टर्न्स तेवढ्याच भागिले प्रायमरीच्या टर्न्स. सेकंडरीच्या जेवढ्या टर्न्स भागिले प्रायमरीच्या जेवढ्या टर्न्स. हे सगळे के आहे. त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशो असं म्हणतो. ओके. मग के इज ग्रेटर दॅन 1 असेल तर ते कोणतं ट्रान्सफॉर्मर आहे? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. के इज लेस दॅन 1 असेल, एक पेक्षा लहान असेल के, तर ते स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि के इज इक्वल टू 1 जर असेल तर त्याला आपण आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. ओके. व्होल्टेज रेशो काय असतं? V2 बाय V1, करंट रेशो I1 बाय I2 आणि टर्न्स रेशो म्हणजे N2 बाय N1 टर्न्स रेशो. ओके. तरी याचेच सब रेशो येते 1 2 3 हे जिथं दिसतं तुम्हाला हेच याचेच सब रेशो आहेत. तर हे जे फायनल के आहे त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशो असं म्हणतो. आणि हे 2 मार्काला विचारू शकतो. येतं लक्षात? डिफाईन ट्रान्सफॉर्मेशन रेशो अँड गिव्ह इट सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्समध्ये तुम्हाला हे लिहायचे. येतं लक्षात? सिग्निफिकन्समध्ये हे लिहायचे. तर अशा पद्धतीचा 4 मार्काचा क्वेश्चन असू शकतो. आता बघा एक न्यूमरिकल आहे. द नो लोड रेशो ऑफ अ 50 हर्ट्ज ट्रान्सफॉर्मर. बघा गिवन काय दिलंय? एफ इज इक्वल टू 50 हर्ट्ज. लक्ष द्या रे. एफ इज इक्वल टू 50 हर्ट्ज. लोड आहे का ट्रान्सफॉर्मरला? नाही. नो लोड रेशो ऑफ अ 50 हर्ट्ज ट्रान्सफॉर्मर. 50 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर इज V1 किती? 6000 व्होल्ट. V2 किती? 250 व्होल्ट. हे दिसतंय तुम्हाला? फाइंड द नंबर ऑफ टर्न्स इन ईच वाइंडिंग. N1 काढायचं आहे, N2 काढायचं आहे. इफ मॅक्सिमम फ्लक्स इज 5M दिलंय. किती? 0.06 वेबर इन कोअर. तर मग काढू शकता तुम्ही. चला फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. काय फॉर्म्युला आहे? टू फाइंड काय काय फाइंड आउट करायचं आहे? N1 इज इक्वल टू वॉट आणि N2 इज इक्वल टू वॉट. सोल्युशन फॉर्म्युला काय आहे? E1 इज इक्वल टू 4.44 F phi N1. तर मग E1 दिलेलं आणि E2 पण आहे आपल्याकडं. तर E1 आणि E2 वरून 2 फॉर्म्युले आहेत. 4.44 F phi N1 N2. तर मग याच्यावरून N1 काढा. N1 काय येईल रे? E1 डिवायडेड बाय 4.44 F phi. तर E1 ची व्हॅल्यू किती रे? 6000 भागिले 4.44 इंटू 50 इंटू 0.06. सांगा किती आलंय? 450.450 म्हणजे अप्रॉक्सिमेटली
450 टन्स. ओके, टन्स. त्याच्यानंतर E2 काय रे, ही फॉर्म्युला आहे. तर मग N2 इज इक्वल्स टू, काढा बरं, चला तुम्ही काढा स्वतः, कॅल्क्युलेट करा, स्वतः कॅल्क्युलेट करा. बघा इथं पण तुम्हाला तेच फॉर्म्युला वापरायचा आहे. E2 डिवायडेड बाय 4.44 F5 इंटू F5 इतकाच. म्हणजे काय, हे किती येईल, 250 भागिले 4.44 इंटू 50 इंटू 0.06. तर किती आलं हे. मग आता हे हाफ तर नसतील एक घेत. तर अशा वेळेस काय करायचं आहे, पुढचा घेऊन टाकायचा टर्न्स. तर हा प्रश्न 4 मार्काला विचारलेला आहे. नाही 2 मार्काला, सॉरी 2च मार्काला विचारलं. बा गिवन काय दिलंय, N1 दिलंय किती 500, N2 किती दिलंय 1200. आणि काय विचारलं, के इज इक्वल्स टू वॉट. मग के इज इक्वल्स टू काय रे, N2 बाय N1. 1200 भागिले 500 किती आलं 2.4. येते लक्षात, सोपं आहे. रेशोला युनिट नाही आहे. इथं बरेच जण कन्फ्यूज होऊ शकतात. बघा हा गिवन, हा पहिला काय V1 आहे. V1 इज इक्वल्स टू 220 व्होल्ट आणि V2 इज इक्वल्स टू 110 व्होल्ट. इथं कन्फ्यूज होतात बरेच जण. आणि काय दिले परत, N1 दिलंय 500. काय विचारलंय, के इज इक्वल्स टू वॉट अँड N2 इज इक्वल्स टू वॉट. किती सोपं रे. तर सगळ्यात पहिले के काढून घ्या. के इज इक्वल्स टू काय रे, V2 बाय V1. तर 110 भागिले 220 किती 0.55. हां, तर मग आता याच्यावरून के इज इक्वल्स टू परत N2 बाय N1. देअरफॉर N2 इज इक्वल्स टू के इंटू N1. 0.5 इंटू 500 म्हणजे किती येतं 250. आणि इट हॅज नो युनिट. टर्न्सला काय युनिट, टर्न्स, टर्न करा, टर्न. केव्हीए रेटिंग आहे ट्रान्सफॉर्मरची, केव्हीए रेटिंग. सेम न्यूमेरिकल करा. 4 KVA 230/110 volt transformer has 500 turns on its primary. Find its transformation ratio and secondary turn. सो देखो केवीए रेटिंग कितना है 4 है, इसका कुछ लेन देन नहीं है. V1 इज इक्वल टू 230 वोल्ट, V2 इज इक्वल टू 110 वोल्ट, देन N1 इज इक्वल टू 500 and N2 इज इक्वल टू वॉट, K इज इक्वल टू वॉट. K इज इक्वल टू काय रे, V2 बाय V1 इज इक्वल टू 110 डिवाइडेड बाय 230. कितना आता है 0.4782. करेक्ट. सो देन N2 इज इक्वल टू K इंटू N1. ओके, N2 इज इक्वल टू K इंटू N1. मग K किती आहे 0.4782 इंटू N1 किती आहे 500. कितना आहे किती 239.13. तो यह आएगा 239 एग्जैक्ट. इतना आता